बाळंतपणानंतर बरेचदा नैराश्य येतं आणि त्यालाच पोस्टपार्टम डिप्रेशन असं म्हटलं जातं. आणि ही जेव्हा फेज आपल्या लाईफमध्ये येते तेव्हा बऱ्याचशा लोकांना समजत देखील नाही की आपण या फेज मधून चाललोय, आपल्याला डिप्रेशन आलंय हे समजत नाही. आता हे पोस्टपार्टम डिप्रेशन ची नक्की लक्षणं कोणती आहेत, कसं ओळखायचं आपण की आपल्याला नैराश्य आलंय, त्याची काही लक्षणे मी तुम्हाला सांगते, त्यावरून तुम्ही ओळखू शकता. सगळ्यात पहिलं म्हणजे आपल्याला सतत उदास वाटत असतं, काहीच करू नये, कोणतंही काम करू नये असं वाटायला लागतं. त्यानंतर दुसरं म्हणजेच सतत छोट्या छोट्या गोष्टींवरून आपल्याला रडायला येतं. त्यानंतर तिसरी गोष्ट म्हणजे आपल्याला सतत एकटं वाटायला लागतं, एकटेपणाची भावना निर्माण होते. त्यानंतर चौथी गोष्ट म्हणजे आपल्याला सतत लहान लहान गोष्टींवरून चिडचिड होणं. त्यानंतर पाचवी गोष्ट म्हणजे आपल्याला भूक कमी लागणं, काही खाऊ नये असं वाटत राहणं. त्यानंतर सहावी गोष्ट म्हणजे आपल्याला झोप कमी येते, सतत आपल्या डोक्यामध्ये कोणते ना कोणते विचार चालू असतात. त्यानंतर सातवी गोष्ट म्हणजे आपल्याला जे पूर्वी करायला आवडत असते एखादी गोष्ट, ती बाळंतपणानंतर गोष्टी करायला आवडत नाही किंवा करायचा कंटाळा येतो, की असं वाटतं की कोणतीच गोष्ट करू नये. आता ही जी काही मी तुम्हाला लक्षणं सांगितली, यातील 4-5 लक्षणं जरी तुम्हाला तुमच्यामध्ये दिसत असतील, तर त्यावरून तुम्ही ओळखू शकता की तुम्हाला पोस्टपार्टम डिप्रेशन आलं आहे, नैराश्य आलं आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. थँक यू.